निद्रानाश सध्या असलेला सर्वात सामान्य झालेला रोग. आजकालच्या आपल्या दिनचर्येमुळे झोपायला सुद्धा वेळ नाहीये. अगदी रात्रभर जागरणामुळे अनेक रोग होत आहेत, पण त्यावर देखील उपाय म्हणजे योगा. नमस्कार, मी साक्षी पांचाळ स्वागत करते न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात. धन्वंतरी नेहमीच आपल्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली निगडित विविध विषय घेऊन येतो. तर आज आपण प्राणायाम आणि योगा हा निद्रानाश यावर कसा काय उपायदायक ठरेल हे बघणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत सागर सर. नमस्कार सर. नमस्कार. न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण निद्रानाश यावरती काही बोलू शकाल? नक्कीच. बघा, माणसाचे 4 गोष्टी आहेत. चांगली झोप आली पाहिजे, चांगलं जेवण झालं पाहिजे, मनाला चांगलं शांतता वाटली पाहिजे आणि त्याच्याकडून चांगला एक्सरसाइज घ्यायला पाहिजे. या 4 गोष्टी आहेत त्याचा पिलर. चांगलं अन्न, चांगली झोप, चांगली एक्सरसाइज आणि चांगली मनस्थिती. या 4 पिलर पैकी एक जरी डिस्टर्ब झाला तरी रोगाचं कारण ठरणार आहे. मग आता झोप ही सर्वात महत्वाची. जसं आपण एखाद्या गाडीला सर्व्हिसिंग करतो तसं शरीर स्वतःची सर्व्हिसिंग देत असतं आपल्या झोपेमध्ये. पण आजकाल काय झालंय, फिजिकली काम नाही राहिलं लोकांना. म्हणजे ऑफिशियल काम लॅपटॉपचं आहे किंवा काही लोक एकाच प्रकारचे कामं करतायत आणि ते फिजिकली मेंटली बोर होत चाललेले आहेत. आजकाल मुलांना सुद्धा झोप येत नाही आणि परिणामी काय, जी 6-7 तास माणसाला प्रॉपर झोप भेटायला पाहिजे ती भेटत नाही. त्यात 2 गोष्टी आहेत. काहींना झोप येत नाही आणि काहींना झोपेचा पुरेसा वेळ भेटत नाही. ह्या दोघी प्रॉब्लेममुळे काय होतं, माणसाचं मन हे डिस्टर्ब होत चाललंय आणि शरीर कडक होत चाललंय किंवा रोगाचं कारण बनत चाललंय. याच गोष्टीला लॉंग टाइम पर्यंत गेलं म्हणजे लॉंग टाइम पर्यंत झोप न येणं, याला आपण निद्रानाश म्हणतो. हा यातलाच एक प्रकार. सर, झोपण्याची योग्य वेळ काय असेल ज्याने आपल्या शरीराला फायदा मिळेल? बघा, झोपण्याची योग्य वेळ जर तुम्ही म्हणजे जॉब नसेल किंवा रात्रीचा जर तुम्ही जॉब करणारे पर्सन नसेल तर संध्याकाळी सर्वसाधारण तुम्ही 10 वाजता तरी झोपलं पाहिजे. तुम्ही 10ला झोपला आणि सकाळी समजा 5ला उठला तर तुमची 6 ते 7 तास झोप पूर्ण होते. आणि या 6 तास झोप पुरेशी आहे आणि योग्य आहे. सर, आपण निद्रानाश याचा आहाराशी काही संबंध आहे का? नक्कीच. ज्या लोकांना जास्त गॅस होतो, ज्या लोकांना समजा तुम्ही रात्री 9ला जेवलात किंवा 10ला जेवलात आणि झोपलात, तुम्ही झोपलात पण तुमचं शरीर पाणी मागतंय, तुम्ही उठत नाही, म्हणजे काय, तुमच्या झोपेमध्ये डिस्टर्ब. तुम्ही फुल जेवण केलं आणि तुम्ही झोपलात तर तुमच्या श्वास नलिका, जे श्वास आहेत ते तुमचे चांगले होत नाहीत, कारण पोटाचं स्ट्रक्चर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. किंवा तुम्ही आहारात खूपच फास्ट फूड घेत असाल, हे फास्ट फूड उदाहरणार्थ चायनीज असतील, काही कॉफी असेल, या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या झोपेचं कंट्रोल तोडतात. याचमुळं परीक्षेच्या काळात बघा, झोप लागू नये म्हणून विद्यार्थी कॉफी पितात वगैरे, चहा पितात. पण ती एक सवय जर लागली लॉंग टाइम साठी, म्हणजे लोक चहा पिऊन सुद्धा झोपतात, तर त्यांना झोप येत नाही. सर, आपण पाहतो की आहार, निद्रा आणि योगा या तिघांचा आपण संबंध कसा सांगाल? नक्कीच. आपला आहार चांगला असेल, आपली झोप चांगली असेल तर आपण चांगला योगा करू शकतो. आपल्याला झोपच पुरेशी नाही तर आपण जरी सकाळी उठलो तर बॉडी आपली रेडी राहणार नाही. दुसरं, आहार जर चांगला घेतला नाही तर शरीराला योग्य ते न्यूट्रिशन भेटत नाही आणि त्यामुळेही शरीराला खूप काही व्याधी होतात. काही व्याधी शरीराला न्यूट्रिशन न भेटल्यामुळे होतात, तर काही व्याधी शरीराला सर्व काय आहे पण शरीराला संचलन म्हणजे व्यायाम न भेटल्यामुळे पण होतात. तर म्हणजे आपण असं सांगू शकतो की जर एखादा व्यक्ती योगा करतोय, प्राणायाम करतोय, पण त्यासोबत जर तो नियमितपणे त्याचा आहार घेत नसेल तर त्याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळणार नाही. याला कसं सांगाल? पूरक आहार हा योगाचा बेस आहे. म्हणजे हठ योगामध्ये मिताहार सांगितलेला आहे. मिताहार म्हणजे काय, तर आपल्याला नैसर्गिक स्वरूपातला आहार ग्रहण करायचा आहे. आपल्या सोप्या भाषेत आपल्याला परिपूर्ण आहार. मग आहारात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर शरीराला जे काही न्यूट्रिशन पाहिजे आहेत वेगवेगळ्या कंटेंटचे, ते न्यूट्रिशन आपण ग्रहण केले पाहिजे योग्य वेळेत. उदाहरणार्थ आपण हरभऱ्याचं घेऊया. हरभरे जर तुम्ही मोड आलेले सकाळी खाल्ले तर तुम्हाला प्रोटीन भेटणार, शक्ती भेटणार. पण हेच हरभरे जर तुम्ही संध्याकाळी खाल्ले तर ते पचायला टाइम लागतो, राजमा पचायला टाइम लागतो आणि त्याने गॅस होणार.
आणि परिणामी पोट भारी वाटणार, शरीर जड होणार, अशातला प्रकार. यावरती काही प्राणायाम किंवा योगासन आहे जे आपले पाचन प्रक्रिया स्वस्थ करतं? नक्कीच. पाचन प्रणालीला स्वस्थ चांगलं निर्माण करण्यासाठी मी पाठीमागचा जो सांगितला कपालभाती बेस्ट प्राणायाम आहे. पण डायरेक्ट कपालभाती न करता काही आसनं करावीत, काही एक्सरसाइज करावीत, त्यानंतर तुम्ही कपालभाती केलं तर चांगलंच. मग मी सुद्धा उड्डाण बंद सांगितला होता की पोट आत घेणे, श्वास घेऊन पोट आत घेणे आणि पोट आत बाहेर करणे. त्याच्यानंतर उड्डाण बंद झाल्यानंतर अग्निसार प्रोसेस सांगितली होती की पोटाचं डायजेशन प्रणाली सुधारली पाहिजे. याचबरोबर काही लोकांना प्राणायाम जमत नाही, म्हणजे टेक्निकली त्यांना मुवमेंटच कळत नाही, किंवा लहान मुलं खूप स्थिर माइंडचे नसतात, ते प्राणायाम करत नाही. अशा लोकांसाठी आपण ब्रीदिंग एक्सरसाइज पण घेतो. सर, मी ऐकलं की ब्रीदिंग एक्सरसाइज आहे ही आपली एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते. तर ब्रीदिंग एक्सरसाइज ही आपण आजकालच्या विद्यार्थ्यांना एक असं सजेशन म्हणून सांगू शकतो का? नक्कीच. जर कम्पेअर केलं तुम्ही प्राणायाम आणि ब्रीदिंग एक्सरसाइज, तर प्राणायाम कधी पण चांगले. पण काही मुलं चंचल असतात किंवा काही खूप स्थूल आहेत, त्यांच्याकडून प्राणायाम होतच नाही. मग त्यांना आपण ऍक्टिव्हनेस म्हणून आपण त्यांना ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवतो. ब्रीदिंग एक्सरसाइजचा जास्त प्रभाव तुमच्या शरीरावर पडतो आणि प्राणायामचा जास्त प्रभाव तुमच्या मनावर पडतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका प्रकारचे किक स्टार्ट जे आहे ते आपल्याला ब्रीदिंग एक्सरसाइज नक्कीच नक्कीच. सर, आपण ब्रीदिंग एक्सरसाइजचे काही प्रात्यक्षिक करून दाखवू शकता? नक्कीच, तुम्ही करू शकता. चला तर मग करूया. चला तर आपण या ठिकाणी ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. सर्वप्रथम स्थिर बसायचं आहे. सेम जे प्राणायामाचे रूल्स आहेत तेच याला पण पडतात. ज्यांना मानेचे, पाठीचे, कमरेचे त्रास असतील, हाय ब्लड प्रेशर असेल, अजून काही वेगळे प्रॉब्लेम असतील, अशा लोकांनी थोडंसं कमी करा किंवा मार्गदर्शकांच्या हाताखाली करा. स्पेशली ज्यांना सर्वायकलचे इश्यू आहेत अशा लोकांनी कमी करा, आणि ज्यांना हार्टचे काही ऑपरेशन झाले असतील अशा लोकांनी कमी करा. बाकी सर्वांनी करा. स्पेशल मुलांकडून हे करूनच घ्या, कारण मुलांच्यात स्ट्रेंथ खूप असते, पण मुलं शांत बसत नाही, म्हणून त्यांना प्राणायाम शिकवणं थोडं कठीण जातं, पण त्यांना ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवणं थोडं सोपं जातं. तर करायची सुरुवात? नक्कीच. तर आपण आता करणार आहोत, सर्व पहिले स्पाईनला आपण स्ट्रेट करणार आहोत. आता लंग्स बघा, दिवसभर मी लूज बसतो, म्हणजे लंग्स अजून रेडी नाहीये, तर आता मी लंग्सला नीट करणार. ही मुद्रा घ्या, युनिव्हर्सल मुद्रा. असे हात करा, पूर्ण स्ट्रेच 10 पर्यंत होल्ड करायचंय. स्पाईन तुमचा स्ट्रेचिंग मधला हवा. खेचावरती डोळे बंद करायचे. आसनाचं नाव पर्वतासन आहे, पण ब्रीदिंग एक्सरसाइज करण्यापूर्वी लंग्सला चांगला एक स्ट्रेचिंग म्हणून आपण हे आसन करत आहोत. पर्वतासन. हळूवारपणे डाऊन. ही ब्रीदिंग एक्सरसाइजची पूर्व तयारी आहे. सेकंड परत एकदा करायचंय. हँड स्ट्रेच अप आणि कमरेला थोडासा झोल द्यायचा आहे. इकडे बघा, कमरेला झोल द्या. म्हणजे आपण स्पाईनला सेट करतोय, जेणेकरून स्पाईनला जर्क लागता कामा नये. हँड डाऊन. ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये आपण फक्त लंग्सचाच वापर नाही करत. लंग्स बरोबर आपण, म्हणजे लंग्स हा ब्रीदिंगचा एक पार्ट आहे, तर त्या पार्टला आपण कसं ऍक्टिव्ह करणार, एक श्वासाने आणि दुसरं मुवमेंटने. तर आपण दोन्ही गोष्टी यूज करणार आहे. दोन्ही हात असे घ्या आणि चांगले पिळायचे. बघा, हात सरळ हवेत, तो हात उचला. एक्झेल, पूर्ण प्रेशरने. इनहेल, एक्झेल, इनहेल. आपण 5-5 वेळा करूया. एक्झेल, इनहेल, एक्झेल. लास्ट इनहेल अँड होल्ड. 1, 2. पिळा किती पिळू शकता. सरळ बसायचंय. स्पाईन स्ट्रेट. 7, 8, 9. एक्झेल, डाऊन. काय वाटलं मॅडम? इथं दुखलं की नाही? रिलॅक्स वाटतं आणि पाठीचं मन कसं मोकळं झाल्यासारखं वाटतं. नक्कीच. ह्या ठिकाणच्या मसल यूज होतात आणि त्याच्यामुळे इथे थोडा प्रेशर जाणवतो, पण एक 10 मिनिटं 5 मिनिटांनंतर ते रिलीज होतात. तर हा आपला झाला पहिला ब्रीदिंग एक्सरसाइज. शोल्डरची पण एक्सरसाइज झाली आणि ब्रीदिंग बी झाला. दुसरं आपण बघूया, ब्रीदिंगचेच एक्सरसाइज आहे. वरती जाताना श्वास घ्यायचा आहे, खाली येताना श्वास सोडायचा. ठीक आहे, आपण सुरू करूयात. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. पूर्ण घ्यायचा आहे, सोडायचा. लंग्स पूर्ण भरायचा आहे. वापस. ही प्रत्येक एक्सरसाइज काउंट नाही करा. म्हणजे कसं, कधी कधी आपलं मन आळस करतं की नाही बस, तर एक 20चा एक पॅटर्न बनवा
पहिले 2 महिने. त्याच्यानंतर तुम्ही 40चा पॅटर्न म्हणजे 1 राऊंड 40 वेळा, 1 राऊंड 40 वेळा. सेम दुसरा प्राणायाम आपण करणार आहोत, साईड प्राणायाम. इनहेल, थोडं कपालभाती स्ट्रोक देऊ शकता तुम्ही. दहा पर्यंत करू. 7, 8, 9, 10. हा बघा, थोडा थकवा जाणवतो ना, हा. खूप थकतो माणूस, ब्रेन खूप थकतो. म्हणून हा प्राणायाम केल्यानंतर शक्यतो तुम्ही गाडी चालवू नका, कारण थकवा खूप येतो. असं वाटतं आपण झोपावा. म्हणून ज्यांना झोप येत नाही पण त्यांनी थोडंसं एम्प्टी स्टमक, उदाहरणार्थ त्यांनी 6-7ला जेवण केलं आणि त्यांना 10ला झोपायचंय, एक अथरुणाव जाण्याआधी किंवा अथरुणावच तुम्ही एक 10 मिनिटं करा. तुम्हाला इतकी चांगली झोप येते, कारण तुम्ही थकता आणि थकल्यानंतरची झोप चांगली येते. दुसरी गोष्ट, तुमच्या ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय चांगला होतो, कारण ऑक्सिजन, आपल्या शरीराचं काम कसं आहे, जे ब्लड आहे ते ब्लड बिना ऑक्सिजनच्या मदतीनं शरीरात फिरत नाही. आणि आज हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून जर तुमचा श्वासोच्छ्वास चांगला असेल, ब्रिदिंग एक्सरसाइज चांगली असेल, तर ब्लड प्युरिफाईड पण होतं आणि ब्लड संपूर्ण शरीराला पण भेटतं, स्पेशली ब्रेनला. आणि ब्रेन चांगला रिलॅक्स फील करतो. त्यालाच आपण चांगली झोप म्हणूया. 2 एक्सरसाइज. आता कुंफू प्राणायाम शब्द ऐकला असेल, कुंफू. हा 10 एकदम वाटलं पाहिजे की तुम्ही कुंफू करताय. हा स्टार्ट. करायचे 10 वेळा. 5, 6, 7, 8, 9, 10. वापस बघा, शोल्डर थोडे थकलेले असतील, मसाज करा आणि शोल्डरची पण मसाज करा. रिलॅक्स. 1 राऊंड झाला की थोडं थांबायचं किंवा डीप इनहेल करायचं आणि मग करायचं. हे करताना आपल्या हाताच्या जे मुठ्या त्या अशा आवळायच्या का? नक्कीच. आपण बघितलं का, ब्लड सप्लाय करत असताना आपल्याला डॉक्टर बॉल्स देतात, स्माइल बॉल देतात किंवा काही इन्स्ट्रुमेंट. हे काय करतं, तुमचं ब्लड सप्लाय करतं. आज आयटीतल्या लोकांना अर्थरायटिसचे कारण म्हणजे त्यांचे बोटांना पण अर्थरायटिस. तुम्ही जर हे असं करत असाल ना, आपण एकाच वेळेस 2 एक्सरसाइज करतो. ब्रिदिंगचा पण झाला, शोल्डरचा झाला, एल्बोचा झाला आणि हा पण झाला. तर हे करू शकता. तुमचं 60 वेळा केलं की तुमच्या मुवमेंट चांगल्या होतात, तुमची ग्रिप चांगली होती. हा, तर मसाज करा. कानाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, हळूहळू करायचं आहे. रिव्हर्स. आता हा प्राणायाम करत असताना काही लोकांना त्रास पण होतात मानेचे, साहजिक आहे. शोल्डर आणि नेक मसल ह्या एकच असतात. म्हणजे बघा, जी लोक आयटीचे काम करतात हाताने, त्यांना मानेचे त्रास होतात, किंवा काहींना मानेचे त्रास असतात, फ्युचरमध्ये त्यांना हाताचे त्रास होतात, हाताचे नसा दबणे, हाताला मुंग्या येणे. तर आता मानेला आपण फार डिस्टर्ब नाही करत, पण आपण हातांना डिस्टर्ब करू शकतो. पण आता इथं समजा त्रास होतोय तर काय करणार, डीप प्राणायाम. हे झाले फास्ट प्राणायाम. आता डीप प्राणायाम. हात असा ठेवा, मानेचा प्रेशर तिकडे असणार आणि हाताचा प्रेशर इकडे असणार. फोर्सफुली एक्झेल. सेम अपोजिट करा. 5-6 वेळा करू आपण. एक्झेल. 3, एक्झेल. 4, एक्झेल. 5, एक्झेल. 6, एक्झेल. आता आपण थोडं फास्ट करत आहोत, वेळेचा बंधन आहे, पण तुम्ही हे डीप करायचंय. आता याचं सेकंड व्हर्जन मी दाखवतो. प्लीज असं हात करा, पाठीमागं ठेवा आणि श्वास घ्या पाठीमागं. हा, मान पाठीमागं धक्का देणार, पण मानेला जाऊ द्यायचं नाही. बघा, प्रेशर येतोय. एक्झेल. 2, एक्झेल. 3, पूर्ण श्वास घ्यायचा आहे. एक्झेल. 4, थांबायचंय थोडं. आता ताण द्यायचा आहे मानेवर. एक्झेल. 5,
एक्झेल अँड लास्ट एक्झेल. आपली जी चीन आहे ही ब्रिदिंग एक्सरसाइज आहे, म्हणजे आपली ब्रिदिंग पण चालू आहे आणि एक्सरसाइज पण चालू आहे अप्पर पार्ट साठी. खाली अजून भरपूर एक्सरसाइज आहे. माझी चीन आहे, मी ती राईट साईडला घेऊन जाणार. जा घेऊन पूर्ण जास्तीत जास्त घेऊन जायची. वापस आपण याला ब्रिदिंग मध्ये आता कन्वर्ट करणार आहोत. इनहेल, लेफ्ट. थांबायचंय जोपर्यंत आपण श्वास थांबवू शकतो तोपर्यंत थांबायचंय. मानेला स्ट्रेचिंग पाहिजे पण फास्ट होता कामा नये. स्पाइन आपला खूप नाजूक असतो, स्पेशली मानेचा. त्याबद्दल स्पाइनशी खेळायचं नाही. सगळ्यात घातक म्हणजे आपला स्पाइन. म्हणून स्पाइनशी एक्सरसाइज करताना कधीच खेळायचं नाही. अनेक लोक स्पाइनशी वेगवेगळ्या मुवमेंट करतात, चुकीच्या. त्रास खूप होतो. परत एकदा आपण राऊंड करू. घ्या राईट साइड पूर्ण. थांबा. किती वेळ होल्ड करू शकता तुम्ही? एक्झेल. सेम. इनहेल, लेफ्ट. घ्या. चांगला प्रेशर आला पाहिजे मानेवर. एक्झेल. आता आपण दुसरा राऊंड करणार आहोत. उजवा कान आपल्या उजव्या शोल्डरला लावायचा आहे. शोल्डरने उचलायचा. शोल्डर आहे त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. आपल्याला मान खाली आणायची. तर स्वतःहून नाही, तर उजवा हात समजा घ्या, थोडा स्टाईलने घ्या. उजवा असं ठेवा आणि मानेला घेऊन जा. इनहेल. थोडासा त्रास, थोडासा प्रेशर घ्यायचा आहे, स्ट्रेचिंग घ्यायची जेवढं सहन होईल तेवढं. एक्झेल. वापस सेम अपोजिट. इनहेल अँड बेंड. एक्झेल. परत एकदा. इनहेल, exhale and last inhale. Exhale. लास्ट वाला प्राणायाम. मान वर घ्यायची, श्वास घेऊ. इनहेल. पूर्ण माझ्या गळेला ताण आला पाहिजे. करा टाईट. एक्झेल. परत एकदा. इनहेल, एक्झेल. ह्या ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. तुमच्याकडे वेळ आहे तर अजून करूया. नमस्कार करा. इनहेल, बी हाताला स्ट्रेच, पूर्ण हाताला स्ट्रेच. एक्झेल. ठीक आहे. वाह, मन अगदी शांत झाल्यासारखं वाटतंय. आजकालच्या धावपळीच्या जगात जर आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आणि मनासाठी हे 5 मिनिटं जरी दिले ना, नक्की. तरी आपलं जे काम आहे, जे आपण 10 तासात जे आपण काम करतो ते अगदी आपलं 5 तासात देखील होईल. आपल्या या सत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. याच ऊर्जेसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकटचा धन्वंतरी हा कार्यक्रम. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपल्या प्राणायामाच्या या सत्राला आपण परत सुरुवात करत आहोत. निसर्गाच्या सानिध्यात प्राणायाम करण्याची एक वेगळीच मजा आहे आणि यामध्ये आपलं वातावरण आणि आपलं मन देखील सकारात्मक होतं. सर, मी ऐकलं आहे की प्राणायाम जे आहे असे काही एक्सरसाइजेस आहेत जे आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी देखील आहेत. मग काही स्त्रिया आहेत ज्यांना आपण असे प्राणायाम सांगू शकतो ज्याने आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल? नक्कीच, स्त्रियांनीच का पुरुषांनी पण करायला हवा. प्रत्येकाला हो. सुंदर दिसायचं आहे हो. आणि म्हणून आपण चेहऱ्याची एक्सरसाइज करणार आहे. हम्म. बघा काय झालं, आपलं फॅट आधी पोटावर वाढत गेलं, पोटानंतर चेस्टवर वाढत गेलं आणि त्याच्यानंतर गळ्यांवर आणि गळ्यावरून आपल्या गालावर पण आलं. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर गालाची स्ट्रक्चर चेंज झाले. हम्म. आपल्या जर चेहऱ्यावर एक्स्ट्रा वजन असेल तर आपल्या मानेला पण त्रास होतो आणि पर्सनली आपल्या चेहऱ्याचा शेप पण चुकीचा होतो. आता याचं काय करायचं, तर आपण याचे फेस योगा आहेत, जसं सूर्यनमस्कार आहेत, प्राणायाम आहेत, तसं आपल्या चेहऱ्यासाठी योगा आहेत. तर आपल्या चेहऱ्यावर फेस योगा, तर आपल्या चेहऱ्यावरचे पॉईंट काय, तर पहिलं म्हणजे डोळे. डोळ्यांचे खालचे जे सर्कल असतात ना, हे आपल्या शरीरामध्ये हीट म्हणजे पोट साफ न होणे, स्ट्रेस, झोप न होणे, अजून अनेक कारणं असतात. काही औषधं असतात ॲलोपॅथीची, त्यांची साईड इफेक्ट होऊ शकतात. अनेक कारणं आहेत. या अनेक कारणामुळे काय होतं, हे चेहरे पट्टा काळा होतो आणि डोळे लाल होतात किंवा मग लॅपटॉपवर आहेत. आणि आजकाल मुलं जे आहेत, म्हणजे लहान मुलं पण जॉबवाले आहेत, त्यांचा पर्याय नाही हो, पण मुलं सुद्धा आज 2-2 वाजेपर्यंत मोबाईल खेळतात. परिणामी काय होतं, डोळ्यांच्या नसात ताट होतात. म्हणजे काहींचे डोळे ताट झालेत, काहींचे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर त्या डोळ्यांसाठी आपण काय करूया, तर आपण पहिल्यांदा आपण डोळ्यांचे एक्सरसाइज बघूया. सगळ्यात महत्वाचे, आपले हात स्वच्छ हवेत. हात साफ करा. आपण अशा वातावरणात बसायचं की तिथं कचरा नसणार आहे, खूप ऊन नसणार आहे, खूप लाईट नसणार आहे, जेणेकरून डोळ्यांना त्रास होता कामा नये. आणि आपण काय करायचं, असं करायचं आहे. पहिले खेचा चांगलं खाली आणि आता वर बघायचंय पूर्ण. तुम्ही जर 30 सेकंद असं वर बघितलं तर डोळ्यात पाणी येतं. बघा, थंड वाटतंय. आता सर्कल करा डोळ्यांचा, फक्त सर्कल. मोठा सर्कल हवाय मला, म्हणजे डोळ्यांमध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग फील झाली पाहिजे. सेम रिव्हर्स. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. चालू बंद. हा डोळे खेचून धरायचे आणि चालू बंद करायचं. पाणी आलं पाहिजे. पूर्ण ओपन, पूर्ण क्लोज, पूर्ण ओपन, पूर्ण क्लोज. सेम तुम्ही वरती असं करू शकता. ॲब्रोवर खेचायचे आणि खाली बघायचं, म्हणजे स्ट्रेचिंग वाटली पाहिजे डोळ्यांच्या. मराठी त्याला आपण मुंगळे म्हणतो त्यांना. आणि सर्कल, रिव्हर्स. बघा, फक्त लाल लाल दिसतंय. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. बघा, थंड हवेमुळे किती छान वाटतंय. आणि हळूच डोळ्यांची अशी मसाज करायची आहे. नख लावायचे नाहीयेत आणि हळूवारपणे बघायचं. शक्यतो ही एक्सरसाइज सकाळी केली की सकाळी वातावरण थंड असतं, हवा थंड असते आणि डोळ्यांना जर थंड हवा वाटतं तर छान वाटतं. बघा, डोळे थंड झाले. IT साठी किंवा ज्या लोकांना इलेक्ट्रॉनिक जास्त इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे. त्यानंतर हा डोळ्यांचा पट्टा झाला. आता हा आपला कपाळ. तर कपाळावर ही 2 बोटं घ्यायची आणि ही 2 बोटं अशी दाबायची. हे असं हे करायचंय. स्पाइनला दाबा, आपलं कपाळाला, आणि याची हळूवार मसाज करायची. आयब्रोची मसाज करा. कानाच्या पाठीमागून या खाली, थोडस कानाच्या पाठीमागून जा. ही एक्सरसाइज आहे. कानामध्ये बोट, हे बोट घ्यायचं नाही, असं करा. नाकाच्या बाजूनी, लिप्स आणि पूर्ण मान. हे असं धरा, पूर्ण मान.
आता आपण करणार आहे फेस योगा. ही झाली प्री प्रॅक्टिस, कारण डायरेक्ट जर तुम्ही ताण घेतला तर क्रॅचेस येऊ शकता. लिप्स आपले शक्यतो ड्राय असतात, त्याच्यामुळे कधी कधी लिप्स फाटू शकतात. त्याच्यामुळे आपण पहिले लिप्स ओले करणार आहे. कसे करणार? लिप्स डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन, अप. करू शकता पूर्ण. डाऊन, अप, डाऊन, अप. राईट साइड, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट, लेफ्ट. हाडांचा आवाज येतो का छोट्या छोट्या? आपलं हाड म्हणजे कवटी एकच नाही, खूप हाडांनी जोडलेली आहे. त्या हाडांचा आवाज येतो. राईट गाल हवा, फुल प्रेशर. ज्यांना कानाचे त्रास आहे त्यांनी करू नये पण. लेफ्ट, राईट, लेफ्ट, दोनों मुंह में पाणी. हा बघा, तोंड थोडस ओढलं झालं, सलाइवा क्रिएट होतात. आतली ज्या नसा असतात त्या ताणल्या जातात. आपली जीभ आहे त्याला उलट घेऊन जायचंय. जिभेला आत घेऊन जायचंय. हा, आणि आता मानेचे व्यायाम. शक्यतो मानेला काय करायचं बघा, सेम लेफ्ट आणि दोनों. हे मानेचे व्यायाम. तर तुम्ही बघितलं असेल चेहऱ्याचा जो तणाव असतो तो कमी होऊन जातो. नक्कीच. यामुळे आपल्या जे उच्चारण आहे त्याच्यावर सुद्धा काही फरक पडतो का जेव्हा आपण हे लिप्सचे फेसचे एक्सरसाइज करतो? नक्कीच नक्कीच. आता चेहऱ्यावर जर हीट असेल, हीट ऍक्च्युअली आपल्या स्टमक साफ झाली तर आपोआप कमी होते, पण तरी पण एक लोकल इफेक्ट म्हणून आपण ह्या चेहऱ्याला चांगला रिझल्ट देऊ शकतो. नक्कीच. आणि डोळ्यांवर तेज येतं, तुमच्या चेहऱ्याचा पट्टी सुधारते. सगळ्यात चांगली जर तुमच्या फेसची एक्सरसाइज असेल कोणती, तर ती चावून खाणे. चावून खाणे, मग ती फळं असतील, शक्यतो कच्च, कारण शिजलेलं आपण चावतच नाही. पण कच्ची फळं असतील, स्प्राउट असतील, मोड आलेले कडधान्य, हे आपण जर चावून खाल्ली तर आपल्या दाताची एक्सरसाइज चांगली होते आणि आपला चेहरा पण सुदृढीत राहतो. पाहिलं, प्राणायाम, फेस एक्सरसाइज असे कितीतरी उपाय आहेत आणि आजकाल आपण औषधांकडे वळत चाललोय. जर आपण योगा, प्राणायाम हे सगळं केलं तर आपल्याला त्याकडे वळायचीच गरज नाहीये. मला आशा आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात प्राणायाम याचा समावेश नक्कीच करेल. पुढच्या भागात आपण अशा विविध आसनांची माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत असतील सागर सर. धन्यवाद सर. धन्यवाद. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. न्यूज अनकट आणि धन्वंतरी हा कार्यक्रम.